हातात जेव्हा पुस्तक येतं ना, तेव्हा आपल्याला एक वेगळाच अभिमान वाटतो. परंतु हा अभिमान मला माझ्या आंबेडकरी मातंग बांधवांकडे बघून जरा जास्तच गहिरा वाटतो. मनापासून अभिमान वाटतो मला माझ्या त्या भीमसैनिकांचा, की तुम्ही कालबाह्य झालेल्या जुन्या रूढी परंपरा त्याच ठिकाणी सोडल्या आणि अण्णाभाऊंच्या शब्दांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या आयुष्यात रोजच्या जगण्याचं साधन बनवलं. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे अण्णाभाऊंचे शब्द तुम्ही फक्त गाण्यात ऐकून सोडून दिले नाहीत, तर त्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यात आणलं. आज आंबेडकरवादी मातंग समाजातली पोरं लेकी सुनांच्या हातात वह्या पुस्तक देऊन त्यांना शिकवतायत, त्यांना अधिकारी बनवतायत आणि त्यांच्याकडून ते फायलांवरती विविध सह्या करतायत, स्टेज गाजवतायत. असा हा स्वाभिमानाचा मार्ग निवडल्याबद्दल तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. पण जेव्हा मी मांगवाड्याच्या वस्तीतल्या दुसऱ्या टोकाला जाते, तेव्हा तिथलं चित्र पाहून मात्र मन विदीर्ण होतं. आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मातंग समाज हा जुन्या चौकटी, नवस, अंधश्रद्धा, उपास-तापास यांमध्ये अडकलेला दिसतो. पण मला माझ्याच मातंग बांधवांच्या मायेपोटी असे विचार येतात, की जेव्हा तुम्ही पाठीवरती आसूड ओढून घेता, त्यामुळे जेव्हा रक्ताचे थेंब जमिनीवरती गळतात, तेव्हा काळजात अगदी धस्स होतं. अरे ते रक्ताचे थेंब जमिनीवर सांडवून वाया घालवण्यापेक्षा घामाचे थेंब गाळून आपण आपल्या मुलांचं भविष्य का नाही घडवायचं? अण्णाभाऊ सांगायचे की ही पृथ्वी कष्टकरांच्या तळहातावरती तरलेली आहे. मग आपण तर जग चालवणारी माणसं आहोत. मग आपणच आपल्या स्वतःला नशिबाच्या बेड्या का बांधून घ्यायच्या? इतर ठिकाणी देव शोधण्यापेक्षा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आणि आपल्याला दिलेल्या विचारांमध्ये आपण आपली ताकद शोधूया ना. मी माझ्या हक्काच्या बांधवांना मायेने म्हणतीये, चला जुन्या बेड्यांचा अंधार तोडूया आणि बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचा प्रकाश अंगीकारूया. कारण तिथंच आपल्या लेकरा बाळांचा आणि पिढ्यानपिढ्यांचा उद्धार आहे. बरोबर. जागे व्हा, सुशिक्षित व्हा आणि संघटित व्हा. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ.